28 जानेवारी 2026 रोजी बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह 5 जणांचा या दुर्घटनेत अंत झाला। आज या घटनेचा तपास करणाऱ्या DGCA आणि AAIBच्या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत, पण सर्वात महत्त्वाचं आहे ते प्रत्यक्षदर्शींचे जबाब। विमान कोसळताना नेमका आवाज कसा आला आणि स्थानिक लोकांनी नेमकं काय पाहिलं, आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण तज्ज्ञांचे विश्लेषण आणि गावकऱ्यांचे धक्कादायक अनुभव जाणून घेणार आहोत। बारामती विमानतळाच्या जवळ असलेल्या शेतात काम करणाऱ्या काही स्थानिकांनी या अपघाताचा थरार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला। त्यांच्या मते विमान लँडिंगच्या प्रयत्नात असताना खूप खालच्या पातळीवरून उडत होतं। विमान जमिनीवर आदळण्यापूर्वीच त्याच्या मागच्या भागातून धूर निघत होता आणि इंजिनचा आवाज अचानक बदलला होता। एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की विमान हवेत 2-3 वेळा गोल फिरलं आणि एखाद्या वेगातील गोळ्यासारखं जमिनीवर आदळलं। आदळताच इतका भीषण स्फोट झाला की आजूबाजूच्या 2 किलोमीटर परिसरात त्याचा आवाज ऐकू आला आणि आगीच्या ज्वाळा आकाशात उंच उसळल्या। या अपघातात सामील असलेले विमान लिअरजेट 45 होते, ज्याची नोंदणी VTSSK अशी होती। हे विमान 2010 मध्ये तयार झाले असून त्याची देखभाल म्हणजेच मेंटेनन्स रेकॉर्डनुसार योग्य होती। 10 सप्टेंबर 2025 रोजी याचे ARC म्हणजेच एअरवर्दीनेस रिव्ह्यू करण्यात आले होते, जे 14 सप्टेंबर 2026 पर्यंत वैध होते। विमानाने उड्डाणापूर्वी फक्त 85 तास आधीच आपली तांत्रिक तपासणी पूर्ण केली होती। तरीही स्थानिकांनी पाहिलेली आग आणि हवेतील असंतुलन हे इंजिनमध्ये पक्षी धडकल्यामुळे किंवा इंजिन गळतीमुळे झाले असावे का, याचा तपास आता सुरू आहे। नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी या प्रकरणावर तातडीनं भाष्य केलं आहे। त्यांनी सांगितलं की DGCA आणि AAIBचे पथक घटनास्थळी असून ब्लॅक बॉक्स विश्लेषणासाठी पाठवण्यात आलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या कंपनीचे म्हणजेच VSR व्हेंचर्सचे हे विमान होते, त्यांच्याच दुसऱ्या एका लिअरजेट 45 विमानाचा म्हणजेच मॉडेल VTDBL याचा 14 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत अपघात झाला होता। त्यामुळे मंत्री महोदयांनी या कंपनीच्या सर्व 17 विमानांचे तात्काळ सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत। या भीषण अपघातात विमानातील सर्व 5 जणांनी आपले प्राण गमावले आहेत। अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, विदीप जाधव सुरक्षा रक्षक PSO, कॅप्टन सुमित कुमार पायलट, कॅप्टन शांभवी पाठक सहवैमानिक, पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट। स्थानिक लोकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली, मात्र स्फोट इतका भीषण होता की कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही। ज्या लिअरजेट 45 विमानाने दादांचा जीव घेतला, याच सिरीजमधील विमान सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई विमानतळावर भीषण अपघाताला बळी पडलं होतं। विक्रम लांडगे यांच्या मते VSR व्हेंचर्स ही ऑपरेटर कंपनी जुनी आणि रद्दी स्वरूपाची विमानं VVIP ड्युटीसाठी वापरत आहे। इतक्या तांत्रिक त्रुटी असूनही DGCAने या विमानांना पुन्हा उड्डाणाची परवानगी कशी दिली, हा कळीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। कंपनीचे मालक कॅप्टन रोहित सिंग किंवा कार्यालयातील कोणीही प्रतिसाद देत नसल्यानं तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे। अजितदादांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं नेतृत्व हरपलं आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाला हवेतच आग लागली होती आणि हे जर खरं असेल तर हा मोठा तांत्रिक निष्काळजीपणा असू शकतो। आता सरकार यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।